नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणी, तुम्हाला आज टायटल आणि थंबनेलवरून समजलंच असेल की आज आपण कोणता व्हिडिओ बघणार आहे. तर बघा, आपल्याकडे ज्यावेळेस रेडीमेड गाऊन येतो आपल्याला शोल्डर आणि उंचीतून आणि बाह्यामधून किंवा मुंड्यामधून कमी करायचा असतो बघा, त्यावेळेस काय करायचं असते तर साधारणतः गाऊनचा शोल्डर जो असतो तो 14 ठेवायचा असतो आणि बाह्या ज्या असतात ते 6 इंच उंचीपर्यंत ठेवायचे असतात. तर आपल्याला एक गाऊन आला होता आणि या गाऊनचा शोल्डर जो आहे तो आपला 17 इंचाचा आहे. 16 ते 17 इंचाचा शोल्डर आहे आणि बाह्या ज्या आहेत त्या साधारणतः 7 इंचापर्यंत आहेत. तर मी काय करते बघा, तर पहिल्यांदा असा गाऊन आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्या बाह्या ज्या आहेत किंवा तुम्ही स्लीव्ज म्हणू शकता, तर ह्या स्लीव्ज ज्या आहेत अगोदर आपल्याला दंडघेरातून शिलाई उसवून घ्यायची आहे त्याची. तर या दंडघेरातून शिलाई उसवताना तुम्ही पिनाच्या साहाय्याने किंवा स्टिच ओपनर काही वापरू शकता. याला साईडला झिगझॅगसुद्धा असू शकते बघा, तर ते तुम्ही कात्रीने कटसुद्धा थोडंसं केलं. जर दंडघेर लहान असेल कस्टमरचा तर तुम्ही ते झिगझॅग कट करून घेऊ शकता, पण दंडघेर जर मोठा असेल तर ते आहे असं आपल्याला शिलाई सुईच्या साहाय्याने किंवा आपल्या पिन जी असते हातातली बांगड्यामधली त्याच्या साहाय्याने तुम्ही उसवून घ्यायची आहे शिलाई. तर बघा, मी दंडघेर जो आहे तो उसवून घेते. त्याच्यानंतर काय करायचं, दंडघेर उसवल्यानंतर आपल्याला तो दंडघेर जो आहे तो मुंड्यापर्यंतच उसवून घ्यायचा आहे. आपला जिथपर्यंत मुंडा असेल तिथपर्यंत उसवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर स्लीव जी आहे ती बाही पण आपल्याला पूर्ण उसवून घ्यायची आहे. तर बघा, माझी बाही जी आहे ती उसवायची एक झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर माझ्याकडे पण असं आलं होतं, तर असं काय करायचं तर म्हटलं चला आता आपण कस्टमरला व्हिडिओ बनवून दाखवूया. तर बाही बघा, आता त्याच पद्धतीने दुसरी पण बाही उसवून घेतली. तर बघा, आता मी काय करते, आपल्याला बाहीला थोडासा आकार द्यायचा आहे. तर बाहीला थोडासा कमी जास्त आकार देऊन घ्यायचा. पुढच्या मुंड्याला थोडासा कमी दिला तर चालेल किंवा दोन्ही मुंडे सारखे केले तर चालेल. आता काय करायचं आपल्याला, छातीतसुद्धा जर बघा थोडासा घोंगता येत असेल किंवा चुन्या पडत असतील, घोळ येतो बघा कधी कधी, त्यावेळेस काय करायचं तर तिथंसुद्धा 1 इंच कट करून घ्यायचं. आता मी काय केले, गळा पकडलेला आहे आणि शोल्डर व्यवस्थित एकमेकावरती ठेवून गाऊनची जी आहे ती घडी घातलेली आहे, मुंड्यापर्यंतच घडी घातलेली आहे आणि आपल्याला जेवढा शोल्डर पाहिजे 7 इंचाचा तेवढा शोल्डर ठेवलेला आहे आणि बाकीचं थोडासा आकार देऊन कट करून घेतलेला आहे कपडा. तर बघा कसा कपडा कट करून घेतला आहे आणि आता इकडं साईडला पण थोडासा जास्त होतो आहे, त्यासाठी पण काय केले बघा, तिरकस 1 इंचाचा आकार दिलेला आहे. बघू शकता तुम्ही कसा दिला आहे तो. ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसतंय त्याच पद्धतीने तुम्ही करू शकता. बघा, आता गाऊन किती सेफ वाटायला लागलेला आहे. तुम्हाला सुद्धा वाटत असेल हा ड्रेस कटिंग आहे का काय. तर बघा, आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मशीनकडे जायचं आहे बघा, मशीनवरती बसायचं आहे आणि आपल्याला स्लीव ज्या आहे ते अटॅच करायच्या आहे. आता स्लीव्ज अटॅच करण्यापूर्वी काय केलेलं आहे, जर गळासुद्धा जास्त होत असेल गाऊनचा, कधी कधी गळासुद्धा जास्त होतो, तर त्यावेळेस शोल्डरसुद्धा थोडासा शिलाई मारून घ्यायचा आहे. शोल्डरमध्ये सुद्धा थोडंसं अंतर कमी करून घ्यायचं आहे अर्धा इंचाने आणि एक्स्ट्रा जो काही शोल्डर होईल तो कट करायचा. त्यामुळे गळासुद्धा आपला गाऊनचा वरती येतो बघा. किती सुंदर असा गळासुद्धा आपण वरती घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर बघा, आता मी बाह्या बघते, बाही कशी जोडून घ्यायची आहे. तर शोल्डरवरती मध्य करायचं आहे बाहीचा आणि शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला स्लीव जे आहेत ते जोडण्यासाठी घ्यायचे आहेत. कारण जर शोल्डरवरती नाही ठेवलं तर तुम्हाला बाही दुसऱ्या एका बाजूला कुठल्या तर कमी पडू शकते आणि शोल्डरवरती ठेवल्यानंतर काय होतं तर बाही कमी पडली तरी आपण ती शिलाईमध्ये ॲडजस्ट करू शकतो फिटिंगमध्ये. तर बघा, अशा पद्धतीने आपली स्लीव जे आहे ते जोडून झालेले आहे आणि सरळ रेषेमध्ये सुद्धा जोडून झालेले आहे. आता त्याच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा बाही जी आहे ती जोडून घ्यायची आहे बघा. तर बघा, आता बाह्या जोडून झाल्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला जेवढी फिटिंग पाहिजे दंडघेराची
त्याच्यावरती तुम्ही मार्किंग करू शकता किंवा गाऊनच्या जे स्लीव्ज असतात थोड्याशा सैल असतात तर एखाद दुसरी शिलाई मारून घ्यायची आहे आणि फक्त थोड्याशा आतपर्यंत टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा अशा पद्धतीने आपण गाऊन रेडीमेड गाऊन जो आहे तो शोल्डरमधून आणि बाह्यामधून कसा कमी करायचा किंवा गळ्यातून कसा कमी करायचा किंवा उंचीसुद्धा तुम्हाला कमी करून हवे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावरती मी व्हिडिओ नक्की बनवेल. तर बघा फिटिंग करून एक्स्ट्रा जो काही दोरे कपडा होईल तो आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि आपला अगदी गाऊन जो आहे तो पूर्ण आपल्या मापाचा तयार होणार आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी फिटिंग झालेली आहे. अगदी गाऊन आहे असं वाटत सुद्धा नाही आहे. तर चला भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.